बच्चों इधर देखो, तुमको फ्लावर पता है ना, फ्लावर है ना, हे बघा, फ्लावर है ना बहुत सारे प्रकार का रहता है। अगर फ्लावर में ऐसी 3 इंच पाकळ्या रही, क्या रही, 3 इंच पाकळ्या, उसको बोलते हैं ट्रायमेरस फ्लावर. काय म्हणतात अशा फुलाला? ट्रायमेरस फ्लावर. भैया जर का 4 पाकळ्या रही तो, 4 पाकळ्या रही तो उसको बोलते हैं, चार नहीं, चार मेरस नहीं, टेट्रामेरस फ्लावर. ध्यान राहील क्या? माझ्याकडे जागा नव्हती म्हणून मी तो शब्द 2 तुकड्यामध्ये लिहिलाय. तुमच्याकडे जागा राहणार ना? आणि तुम्ही सगळ्यांनी शाळेमध्ये असताना एक मस्त सुंदरसा फूल बघितलाय. आप सब बच्चों ने स्कूल में एक फूल देखा है. क्या बोलते हैं अपन उसको? जास्मिन बोलते हैं ना? जास्मिन बोलते हैं क्या इसको, कि दूसरा बोलते हैं? जास्मिन बोलते हैं, देखा है ना सब बच्चों ने स्कूल में, तुम जब छोटे छोटे बच्चे थे तब. नहीं, ये लगा रहता है ना सब जगह. इसमें कितने पेटल है, ह्याच्यात किती पाकळ्या हैं? 5 है. 5 वाले को बोलते हैं पेंटामेरस. क्या बोलते हैं? पेंटामेरस. ध्यान रहेगा क्या पक्का? तो 3 प्रकारची फुलं असतात भैया. कुछ कुछ फूल इससे अलग फूल नहीं रहते, नहीं रहते ना. जैसे सूर्यफूल, सूर्यफूल, सूर्यफूल में देखो कितनी सारी पाकड़ें रहती. सनफ्लावर देखा है ना सब बच्चों ने? और सर फ्लावर के सेंटर में ऐसा रहता है ना. या तो, या तो लोटस, कमल का फूल. कमल का फूल किधर उगता है, जमीन पे उगता है क्या? नहीं, पानी के अंदर उगता है, देखा है ना. तो सूर्य फूल में या कमल के फूल में भैया कितने सारे पेटल होते हैं. अब मैं तुमको देखो एक मैजिक बताता हूँ, मैजिक. कोणते भी फ्लावर के अंदर कितने पंखुड़ियां रहते हैं वो निकालने का मैजिक. तुमको पता है क्या? हमारे दुनिया में जो ये लोटस और सनफ्लावर और ऐसे सारे लोग रहते हैं ना, इनमें इनके कितनी सारी पंखुड़ियां रहती है. तो मैं तुमको पूछता हूँ, तुम मुझे मैथ्स के क्वेश्चन का आंसर दिखा देना. तुमको 1+1 आता है क्या? कितना? 2. अच्छा, ये पीछे के दो को ऐड करो, 1 और 2, 1 और 2, 3. अच्छा, 2 और 3. अच्छा, 3 और 5. अच्छा, 5 और 8. 13. कृष्णा अब तुम चुप रहना, मैं एक एक को पूछता हूँ. 8 और 13. 21 और 13. 34. कर लोगे ना, नोटबुक पे एडिशन कर लोगे ना? असं ओरली जर नाही आली, पर नोटबुक पे तो कर लोगे ना. टुकुर 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 टुकुर. इसमें क्या हो रहा है? इसमें मागचे 2 जण ऍड होऊन पुढचं बनवतायत का? समजताय का तुम्हाला? बघा, पहिले काय झालं, 1 आणि 1 जुडून गेलं, त्यामुळं काय बनलं, 2. फिर 1 और 2 जुड़ गया, उससे क्या बन गया, 3. फिर 2 और 3 जुड़ गया, उससे क्या बन गया, 5. मागचे 2 जण जुळतात तेव्हा कोण बनतो, पुढचा एक जण बनतो, नंतरचा एक जण बनतो. इसको अपन बोलते हैं फिबोनाची सीरीज. क्या बोलते हैं अपन इसको? फिबोनाची सीरीज. ये 2 जनों ने ढूंढी थी. हमारे इंडिया में भी एक मैथमेटिशियन थे, उन्होंने भी ढूंढी थी. उनका नाम था पिन्नाक. क्या नाम था उनका? पिन्नाक. और एक उधर दूसरे अमेरिका में, और वो गोरे गोरे लोग रहते क्या उधर दूसरे जगह पे, उनके उधर यूरोप में फिबोनाची नाम का एक मानुस था, उसका नाम ही था फिबोनाची. ऐसा नाम है फिबोनाची. जैसे तुम्हारा नाम फिबोनाची हो गया, तुम्हारा नाम क्या हो जाएगा, फिबोनाची मुंदड़ा, फिबोनाची वाकड़ी, फिबोनाची साबड़ी. कैसा हो जाएगा? फिबोनाची मगर. कैसा नाम हो जाएगा? तो उधर ऐसा डेंजर डेंजर नाम था फिबोनाची. और उसने भी ढूंढा. तो ये दोनों जन ने ढूंढा, दोनों जन ने ढूंढ के क्या करा, दांडिया खेली, डिस्को दांडिया, गरबा खेला के नवरात्र में. नहीं, उन्होंने ये ढूंढा कि ये जो स्पेशल नंबर्स है ना, जिसमें पीछे के 2 नंबर में अगला वाला नंबर ऐड होता है. सब बच्चे कैमरा ऑन रखना, नहीं तो मुझे आपको रिमूव करना पड़ेगा. नित्या, विधि, प्रणव, आरोही, ठीक है, अथर्व, पाखी, सब बच्चे. तो इन्होंने क्या ढूंढा, ये दोनों मैथमेटिशियन ने, इन दोनों मैथमेटिशियन ने ढूंढा कि अगर हम पीछे वाले 2 नंबर को ऐड करते हैं तो इससे आगे का नंबर बन जाता है. और ऐसा करते 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 हम बहुत आगे तक जा सकते हैं, बहुत आगे तक. इतना आगे तक कि आगे जाने के बाद हमको सूर्य फूल के कितनी पाकड़ें होती है, एक सनफ्लावर में कितने पेटल्स होते हैं, हम इसका भी आंसर दे सकते हैं. एक लोटस के फ्लावर में, एखाद्या कमळाच्या फुलामध्ये किती पाकळ्या असतात, ह्याचं सुद्धा उत्तर आपण देऊ शकतो. समजलं का तुम्हाला? कशामुळे देऊ शकतो? फिबोनाची मुळे. भैया ये किधर आता है, ये फिबोनाची, ये निसर्ग में सब जगह आता है, सब जगह पे. ठीक है. जैसे कि अब तुम बच्चों को अभी पॉइंट के मल्टीप्लिकेशन नहीं आते, मैं तुमको बताता हूँ, इधर ध्यान से सुनो. ये तुम्हारा चेहरा होता है ना, चेहरा. तुमचे डोळे असतात डोळे, मग तुमचा नाक असतो नाक,
बरोबर ना? आणि मग तुमचे होठ असतात होठ, बरोबर? आणि मग तुमचा चिन असतो चिन, चिन, बरोबर की नाही? आता सगळेजण इकडं बघा. तुम्हारे आई गं! डेंजर झाले ना डोळे. हाँ, आता थोड़ा नॉर्मल नॉर्मल है। अभी सब बच्चे इधर देखो। तुम्हारे कपाळ से लेके नाक तक और तुम्हारे नाक से लेके तुम्हारे चिन तक, चिन म्हणजे ओटी. काय म्हणतो आपण याला? ओटीच म्हणतो ना? दुसरं वाटी म्हणतो का? वाटी फुटली. धपकन पडलो, वाटी फुटली मम्मी. नाही ना, काय म्हणतो याला? ओठ. मराठी घरात काय म्हणतात याला? ओठ. ओठ ओठ. ओठ म्हणतात का? ओठ नाही, हाँ। नाही. ओठ नाही. ते भैया चिनला काय हनुवटी म्हणतात? बोलते हैं। हनुवटी हनुवटी। ना? हनुवटी, हनुवटी. हां. तर हे बघा, सगळेजण बघा. हमारे फोरहेड, फोरहेड म्हणजे काय? कपाळ. फोरहेड याला म्हणतात ना, डोळ्यांच्या वरती हे भुवारं असतात ना, याच्यावरचं बघा हा कपाळ आणि कपाळाच्या वरती इथून तर नाकपर्यंत, नोजपर्यंत असं. इथून तर नोजपर्यंत आणि नोजपासून इथपर्यंत. हे समजा माझं 10 सेंटीमीटर आहे, 10 सेंटीमीटर. फॉर एक्झाम्पल मला नाही माहीत किती आहे. 10 सेंटीमीटर आणि एकाचं जर मी हे मोजलं, तर मग त्याचं 5 सेंटीमीटर आहे. तर ह्याचं दोघांचा रेशो घ्या. भैय्या रेशो, रेशो म्हणजे काय? म्हणजे डिव्हिजन करा, डिव्हिजन. माझ्याकडे जर 10 चॉकलेट असले आणि मी तो ये अगली फेस होता है, अगली. अगली म्हणजे? अगली म्हणजे कुरूप. माहिती आहे का तुम्हाला कुरूप? आहे ना, अगली म्हणजे एकदम घाण. असा चेहरा असतो तो. घाण नाही म्हणता येणार आपल्याला, पण तो इतका सुंदर चेहरा नसतो. भैय्या मग सुंदर चेहरा कोणता असतो? सुंदर चेहरा तो असतो, ज्याच्या कपाळापासून नाकापर्यंत जर का काहीतरी सेंटीमीटर आहे, ए सेंटीमीटर, ए फॉर आंबा आणि त्याच्या नाकापासून काय म्हणतात याला? हनुवटी. हां. तर नाकापासून हनुवटीपर्यंत, नाकापासून चीनपर्यंत, नोजपासून चीनपर्यंत जर बी डिस्टन्स आहे आणि मी दोघांचा रेशो घेतला A/B आणि जर का हा रेशो 1.618 टुकुर, 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 टुकुर आला, असं येतो तो, काहीतरी येतो. मोठं होऊन तुम्हाला समजेल. जर का हा रेशो 1.618 आला, तुम्ही नाही का घरी घरी तुम्ही कसं करतात? "मम्मी, तू दादाला 5 चिप्स पुडे खाऊ दिले, आता मी 10 खाणार आहे. तू त्याला कसं काय खाऊ दिलं? मला तर देत नाही." हो की नहीं? अपन ऐसे झगड़ा करते हैं ना मम्मी से, ऐसे। तो अगर ए अपॉन बी का आंसर 1.618 टुकुर 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 आया, तो वो बहुत ब्यूटीफुल चेहरा रहता है। क्या रहता है वो? ब्यूटीफुल चेहरा रहता है। इधर देखो, भैया हनुमाटी मतलब क्या? हनुमाटी मतलब? चिन चिन, ये नीचे का चिन, इधर मारो तो लगता है ना, टकर टकर। ये देखो, ये फैशन मॉडल होते हैं ना, फैशन मॉडल, ये फैशन मॉडल दिख रहे हैं क्या तुमको? इनका अपन अलग-अलग टीवी के ऐड में चेहरा दिखते हैं ना, लाइफ बॉय के ऐड में, लक्स साबुन के ऐड में, वो डाबर की मम्मी नहीं क्या, वो डाबर नहीं, संतूर मम्मी, है ना वो वाली एक, संतूर, संतूर, है ना? वो सारे इसमें जो अपन देखते हैं ना, तो ये फैशन मॉडलिंग करते हैं ना सारे के सारे, इनके खोपड़ी में क्या रहता है, इनके चेहरे में क्या होता है? ऐसा रेशो रहता है, रेशो। इनके कपाळ से लेके नाक तक और नाक से लेके चिन तक जो रेशो रहता है, रेशो, वो रेशो कितना रहता है, फ्रैक्शन कितना रहता है? 1.618. म्हणजे इकडं बघा. भैय्या म्हणजे मला तर समजलंच नाही. 1 पॉइंट काय राहतं भैय्या पॉइंट? पॉइंट मतलब वो पॉइंट छोड़ दो. ऐसे समझो मेरे पास में 16 चॉकलेट थे। देखो, अगर मेरे पास 16 चॉकलेट है और मेरे बर्थडे पे 10 जन आ गए, तो मैं एक-एक को कितना-कितना दूँगा? इधर ध्यान से देखो, अब मेरे पास 16 चॉकलेट है, पहले मैं 10 जन को क्या बोलूँगा, "ओए, सब जन लाइन में खड़े रहो" और सबको एक-एक, एक-एक, एक-एक दे दूँगा। अब 10 जन को अगर मैंने एक-एक दिया, तो कितने दे दिए? कितने दे दिए? अगर सबको 1-1 दिया, तो कितने दिए? 10 दे दिए। पर मेरे पास कितने थे? 16. तो 16 में से 10 दे दिए. 16 चॉकलेटमधून 10 चॉकलेट खाऊन घेतली त्यांनी. तर माझ्याकडे अजून किती उरले हातामध्ये? 6. तर बघा हा 1 चॉकलेट, हा 2 चॉकलेट, हा 3 चॉकलेट, हा 4 चॉकलेट, हा 5 चॉकलेट आणि हा 6 चॉकलेट. आणि किती जण आहेत ते?
किती जण? 10 जण आहे, 10 जण. मला याचे तुकडे करावे लागतील तुकडे और 10 इक्वल तुकडे. कोणाला असं चालेल का मला छोटाच केकचा तुकडा दिला आणि त्याला मोठा दिला? नाही ना. असं चालतं का कोणाला? "ओ आंटी त्याला तर इतकं मोठं दिलं तुम्ही, मला द्या अजून." असं म्हणतो ना, "पहिले मला छोटा चालता, डबल द्या." असं म्हणतो ना आपण. हो की नाही? बघा सगळेजण. 1 मिनिटं अन्वीताई, एकच मिनिटं. मी विचारतो. मला तर आन्सर आपल्याला 6 चॉकलेट आपल्याला काय करायचंय आता? 10 जणांमध्ये वाटायचंय. तर भैय्या कसं काय वाटणार? बाबू, कसं काय वाटणार आता? समजतं का? तर आपण काय करणार बघा, अर्धा चॉकलेट राहतो का अर्धा, त्याच्यापेक्षा थोडासा जादा. अर्धा चॉकलेट राहतो ना, त्याच्यापेक्षा थोडासा जादा. हाफ चॉकलेट राहतो त्याच्यापेक्षा थोडासा जादा. हाफ चॉकलेट राहतो त्याच्यापेक्षा थोडासा अजून जादा. हे बघा हाफ आहे ना, बघा हाफ आहे ना हा, हाफपेक्षा थोडासा अजून जास्त. बघा आपण चॉकलेटचे असे तुकडे करणार बरं का. चॉकलेटच्या पण हाफपेक्षा पण थोडेसे जास्त असे तुकडे करणार. किती तुकडे झाले? 1, 2, 3 निळे तुकडे 4, 5, 6 झाले का? दिसतायत का तुम्हाला? नक्की? मग आपण काय करणार? मग हा जो चॉकलेट आणि हा जो चॉकलेट आहे का 3 जण मिळून, हे 3 तुकडे घेणार आपण छोटे-छोटे, बारके-बारके तुकडे आणि हे आपण एक जणाला देणार आणि याचा हाफ-हाफ करून ते पण हे घे तुला इतकं आणि हे घे तुला इतकं, असं देणार आपण. समजतंय का तुम्हाला? बघा असे तुकडे-तुकडे, छोटे-छोटे तुकडे द्यावे लागतील. इकडं बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 6. 6 जण झालेत ना? 6 जणांना भेटलं ना? आता किती जणांना भेटलं? 7 आणि 8. 7व्या जणाला आणि 8व्या जणाला भेटलं का? आणि आपल्याकडे अजून 3 तुकडे आहे का? हे बघा हा आणि हा झाला. आपल्याकडे अजून 3 आहे का? त्याच्यातून कोणाला भेटेल? 9व्याला आणि 10व्याला भेटेल का? भेटले का सगळे 10चे 10? सब जन को मिल गए? 10 के 10 जन को मिल गए? और सबको जितना-जितना मिला ना, सबको पहले 1-1 मिला था पूरा-पूरा। सबको 1-1 तो पूरा मिला था ना आणि अभी हाफ से ज़्यादा मिला, हाफ से। हाफ चपाती कैसे दिखाते हैं अपन हाफ चपाती? हाफ चपाती ऐसे दिखाते हैं अपन स्कूल में, फोटो रहता है उसका हाफ चपाती का फ्रैक्शन चैप्टर में, देखा है क्या सब बच्चों ने फ्रैक्शन में? ऐसा फोटो रहता है ना हाफ चपाती का। पर अभी अपन ने कौन से बच्चे को हाफ दिया क्या नहीं? अपन ने उनको हाफ से भी थोड़ा-सा ज़्यादा दिया। कितना-कितना दिया? 1.6 दिया 1.6। अगर कोई ऐसा इंसान है अगर कोई ऐसा इंसान है, उनके कपाड़ से लेके नाक तक कपाड़ से लेके नाक तक और नाक से लेके चिन तक ऐसा 1.618 का रेशो आता है ना, तो बहुत सुंदर-सुंदर इंसान रहते हैं। फिर ऐसे इंसान हमको किधर दिखते हैं? एक आधा पिक्चर का हीरो हीरोइन रहता क्या? या तुम में से किसको मॉडलिंग करने की क्या? मॉडल बनने का एक फैशन मॉडल? नहीं क्या? टीवी के ऐड में नहीं आने का क्या? टीवी पे किसको आने का है? टीवी पे हैंड रेज़ करो। एक को भी नहीं आने का टीवी पे। सब फुसके हैं क्या? निस्ते फुसके-डुसके बच्चे। तुम में से ऑनलाइन में नंदिनी को आने का है, ओके, नंदिनी को आने का है और पिया को आने का है और किसको आने का है? संस्कृति को भी आने का है, सार्थक को भी आने का है और नहीं आने का क्या? अच्छा, विधि को भी आने का है। अच्छा, टीवी पे इतने बच्चों को आने का है, तो टीवी पे किसको नहीं सिलेक्ट आता करते हैं? किसको भी ले लेते हैं क्या? ऐसे तो उधर हजार-हजार जन जाते हैं, हमारा सिलेक्ट करा। हम करेंगे संतूर की ऐड, हम बनेंगे संतूर मॉमी। ठीक है? नहीं तो हम करेंगे डेटॉल की ऐड, नहीं तो हम करेंगे अभी वो गर्मी की छुट्टियों में किसकी ग्लूकॉन डी की ऐड चलती है क्या? वो सूरज आता है, सारे बच्चों से स्ट्रॉ से गड़ा-गड़ा पी लेता है, सारे बच्चे थक जाते हैं। फिर ग्लूकॉन डी पीने के बाद में उनमें ताकत आ जाती है, सारे बच्चों में बैट बॉल खेलने की, धूप में खेलने की। भैया तो ऐसा सारा उनके चेहरे में क्या दिखते हैं देखो, ऐसे दिखते हैं। डेंजर लग रहा है क्या एकदम? पर ऐसा कंप्यूटर पे उनका फोटो डाल के चेक करते हैं चेक। अगर उनके फोटो में देखो, देखो ये रियल फोटो है पता क्या? अभी ध्यान से सुनना, सारे बच्चे इधर ध्यान से सुनना। ये रियल फोटो है इधर का, ये वाला देखो इधर क्या लिखा है रियल आणि फिर वो जो हीरोइन है ना हीरोइन, उसको उसका फोटो कंप्यूटर पे डाल के बताते हैं कि आप प्लास्टिक सर्जरी करवाओ और आप ऐसा कराओ, प्लास्टिक सर्जरी करा के। तुमको क्या फ़र्क दिख रहा है दोनों फोटो में? भैया साइड का एक तो मोटा पतला और बताओ? ये नाक नाक देखो नाक, भैया चीन थोड़ी पतली हो गई। लंबा-लंबा हो गया क्या नाक? लंबा-लंबा ऐसा, उनको ऐसा बताया जाता है। ठीक है? देखो ये है देखो, ऐसा। तो ऐसा सारा ये सिर्फ़ फीमेल में च नहीं, ये जितने तुमने दुनिया के फेमस पेंटिंग देखे होंगे क्या? इधर जो तुम सब बच्चों के राइट हैंड पे पेंटिंग है, वो देखी तुमने राइट हैंड ही पेंटिंग? काय नाव आहे या पेंटिंगचं? मोनालिसा. ही जगातली सर्वात महागडी मोनालिसा पेंटिंग आहे. कितीची आहे माहिती आहे का ती पेंटिंग? 1 मिलियन 1500 करोड रुपये. नाही. 1 ते मिलियन
1500 करोड रुपयांची पेंटिंग आहे ही. ही 1 बिलियन. ही का बरं? कारण ह्याच्यामध्ये जे मी तुम्हाला आता ते फिबोनाची नंबर दाखवले का 1 1 2 3 5 8 13 21 हे सगळे छुपवलेले. ज्यांनी ही पेंटिंग काढलीत बघा असं गोल गोल दिसतंय का डिझाईन गोल 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 दिसतंय का हे सगळं? आणि ज्याचा बघा चेहरा बरोबर नसतो भूर दिसतंय का काहीतरी घोटाळाच? सब बच्चों को समझ आ रहा है क्या? नक्की? तुम्ही एखादं कार्टून बघतात का कार्टून? तर त्या कार्टून बघत असताना त्या कार्टूनचे चेहरे बघा असे बनवतात बघा. ऐसे कंप्यूटर पे बैठ के चेहरा बनाते हैं कंप्यूटर में. तुम देखते हो ना अलग-अलग छोटा भीम और ये सब उसके चेहरे ऐसे बनाते. और ये जो जितने दुनिया के फैशन मॉडल्स रहते हैं ना सारे के सारे, जो अपने को ड्रेस के दुकान पे जिनका फोटो दिखता है, कोई भी किधर भी कुछ गए अपन उधर उनका फोटो दिखता है, वो सबका ऐसा रहता है पूरा मॉडलिंग करवाते हैं उनका. उनका नाक कितना रहेगा, उनका चेहरा कितना रहेगा, उनका फोरहेड कितना रहेगा, ऐसा उनका सारा का सारा डिसाइड होता है. डोके में घुसक तुम्हारे? पक्का? डोक्यात घुसलं का सगळ्यांच्या नक्की? ठीक है? तर ये भी इधर भी मैथ्स रहता है. ध्यान से सुनो. आणि इधर अपन काय को आ गए, अपन तो साइंस पढ़ रहे थे, मैथ में काय को आ गए? क्योंकि संकल्प भैया ने बताया कि दुनिया में जितने भी फ्लावर रहते, वो सारे के सारे फ्लावर 3 प्रकार के रहते. एक तो ट्राइमेरस, नहीं तो टेट्रामेरस, नहीं तो पेंटामेरस. और जो इनफैक्ट जो आगे चल के बड़ा होके सनफ्लावर आता है, सूर्य फूल, या तो जो कमल का फूल आता है. कमल को इंग्लिश में क्या बोलते हैं बच्चों? लोटस. लोटस. कितने जनों सबको मालूम है ना लोटस बोलते हैं, सबको पता है ना? यस. हाँ तो भैया. ये दोनों फूल के अंदर भी ऐसे मैथ छुपे वाला रहता है. सारी फूल के अंदर मैथ छुपे वाला रहता है. लिखने का है तुमको ये? भैया लिखने का है. कैसे? कल तुमने ड्राइंग निकाली तेरा ड्राइंग ड्राइंग निकाली थी ना? अब उसमें ये जो फ्लावर वाला लिखा था क्या पॉइंट, उसको ऐसा सर्कल नहीं तो ऐसा बॉक्स करो, मस्त बॉक्स, और ऐसा लिखो ट्राइमेरस, टेट्रामेरस और पेंटामेरस. जल्दी लिखो. उधर जगह होगी ना? जगह नहीं है क्या? बोले रुको रुको रुको, फिर अपन न्यू पॉइंट लिखते हैं. सर मैंने वो कोई अलग बात पेज पे लिख लिया ऑलरेडी. नहीं. ओके जी. भैया ड्राइंग भी निकालनी है. हाँ जी. ये फ्लावर का नाम काय पे से पड़ता है, उसमें कितने पेटल आने वाले, पेटल्स उस पे से पड़ता. सब बच्चों को ध्यान रहेगा. कल से मैं गॉगल लगा के बेटू चलेगा तुमको काला काला चश्मा. नको. अच्छा नहीं लगूंगा. भैया. मेरी आंखें बहुत दुखती बेटा, मेरी नींद बहुत कम है ना इसलिए. भैया वो ड्राइंग पे पेंसिल से. भैया. भैया बोलो आपने जी. मुझे आर्टिस्ट क्यों छोड़ने के लिए बोले थे? भैया नहीं रे बाबा, क्यों रे? जो भैया बच्चे आपके यहाँ थे उनको बोले थे. हाँ बेटा पूछो. भैया मेरी जो बहन है वो उसको भी ज्वाइन करना है क्लास. उसको बोलना आ जा बाजू में बैठ जा. तीन तिगड़ी नहीं काम बिगड़ी. बेटी हूँ. भैया हो गए. हाँ. वेरी गुड नित्या. नित्या आप किधर रहते हो? भैया संगमनेर. अच्छा, आप विधि के क्लासमेट हो ना? हाँ. बाप रे, दोन लाडकी बहिणी. भैया ये लिखना है क्या? हाँ जी. आपको क्या लगा इसकी पूरन पोळी बनानी? भैया नेटवर्क नहीं आ रहा था. ओके जी, लिखो लिखो लिखो. सर झालं. ओके जी. भैया हाँ जी. भैया मेरे भाई को ये क्लास झालं ज्वाइन सर. करनी है तो आपको कब फोन करना है? मुझे मत करो जी, आंटी को फोन करो. भैया हो गया.
ठीक है भैया। कोई भैया टेंशन भैया बोलो जी। भैया आपने वॉच 5:30 से 7:30 टाइम रखा था ना, तो मेरा हाँ जी। बैडमिंटन क्लास होता है 7 बजे। ओहो। ओ भाई तू बैडमिंटन भैया मैं आज आज रात में 9 से 10 मम्मी पापा की मीटिंग है, तुमको भी घुसने का है मम्मी पापा के बाजू में। आज ऑनलाइन मीटिंग है रात में 9 बजे मीटिंग है शार्प, और उसकी जूम मीटिंग की लिंक 8:55 को ग्रुप पे आएगी, ध्यान से ज्वाइन करना। भैया सब ऑफलाइन बच्चों ने भी, सब ऑनलाइन बच्चों ने भी। भैया ग्रुप पे टाइम देख लेना, सूचना आएंगी, सारे ग्रुप पे आएंगी, जिस भी ग्रुप में तुम हो उस ग्रुप पे सूचना आएंगी। हो गया भैया म्यूजिक का क्या, सुबह जाने का ना, सुबह जाते हैं बच्चे, सुबह रहता ना 7 से 9, मैंने बोला दो दो टाइम रहते हैं। भैया भैया मेरा क्रिकेट क्लास कब है? भैया जो टाइम है ना मैं वो टाइम रखूंगा, चेंज किया तो और कुछ बच्चों को टेंशन हो जाएगा। ऑरेंज वाला ऐसा रखूं, बल आगे चलने का। अब भैया देखो, हाँ नहीं भैया अभी रुको दो नहीं भैया। मिनट भैया रुको ना 2 मिनट। रुको रुको, अभी सब 1 मिनट शांति से सुनो, करूंगा मैं, पीछे लूंगा। इधर देखो, इधर लिखा है लीफ परफॉर्म्स फोटोसिंथेसिस। अब आधे बच्चों के लिए ये बहुत फेमिलियर वर्ड है, आपने पहले ही सुना होगा कि फोटोसिंथेसिस क्या रहता है, पण आधे बच्चों को पताच नहीं होगा। बाप रे, फोटोसिंथेसिस म्हणजे क्या, झाड़ जाके ऐसा फोटो खींचता है, यो ऐसा फोटो खींचता है क्या? नहीं। ठीक है, झाड़ फोटो नहीं खींचता है, तो झाड़ क्या करता है फिर? झाड़ सूरज में खड़ा रह के, सूरज की धूप में खड़ा रह के खाना बनाता है। जल्दी से लिखो, ये मैं आगे लेने वाला हूँ। भैया बोलो जी। भैया आपने जो वो ये चॉकलेट के पार्ट्स किए थे ना, हाँ जी। वो समझ में नहीं आया। अब भी इतने जल्दी खोपड़ी में नहीं बैठेंगे, थोड़े टाइम के बाद में बैठेंगे। चलू का सगळ्यांनो, पुढे चलू का मी? हाँ भैया देखो हाँ, सब जन, सारे बच्चे इधर देखो, माइक बंद रखो, माइक बंद रखो। चलो अभी इधर देखो, अभी सब बच्चे हेडिंग लगाओ मेरे साथ में, फोटो सिंथेसिस। नहीं नहीं, उधर ही कंटिन्यू में, फिर राइटिंग पैड पे बेटा। भैया ये इधर है लिखना है। मैंने, हाँ जी। भैया वही पेज पे कंटिन्यू करना है। हाँ जी। भैया मेरे पेज के नीचे जगह नहीं है। तो बेटा कॉमन सेंस नहीं है तो आप अगले पेज पे लिखोगे। भैया आपने ही बोला उसके नीचे लिखना है। फिर राइटिंग पैड पे लिख लो बेटा। इधर देखो सारे बच्चे देखो, ये झाड़ दिख रहा है, अभी लिखने का नहीं, ड्राइंग नहीं करनी, निकालने की। इधर देखो, झाड़ पे छोटे छोटे पत्ते होते हैं, बहुत सारे पत्ते होते हैं, भैया है कि नहीं? निकाल दी। इसमें से हम एक पत्ते को देखते हैं, देखो ये एक पत्ता। तुम सब ध्यान से सुनना, झाड़ जो है वो रूट्स के पास में से क्या मंगाता है? मिट्टी में से क्या लाता है? पानी भी लाता है, पानी किधर से? सॉइल से ढूंढ के लाता है। किसकी मदद से लाता है? उसके मुळे, झाडाच्या मुळाला काय म्हणतो आपण? रूट्स। रूट्स पासून झाड काय शोधून आणतो? पाणी शोधून आणतो. का बरं? त्याला तहान लागते, तुम्हाला नाही लागत का? लागते ना उन्हाळ्यात, गडा 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 खेळून आल्यावर कसं, मम्मी पाणी दे, मम्मी अजून दे, मम्मी म्हणते अरे बस कर, थोड्या वेळाने घे, दम डच डच प्यायचा नाही, नाही नाही दे, अजून दे। ठीक है, और फिर आधा ग्लास पी के भाग जाते खेलने को, घूम, है कि नहीं वापस से? तो ऐसे झाड़ को भी, वो तो पूरे, अब वो लिविंग थिंग है ना, लिविंग थिंग को पानी लगता है। तुम्हारी बॉटल लिविंग थिंग है क्या जो उसको पानी लगता है? हाँ, तुम्हारी नोटबुक को पाणी डालते का रोज? लई तहान लागली असेल का, घे थोडंसं पाणी, बादा 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 मग भरून पाणी टाकलं नोटबुक वरती, शाळेचं टीचर बुक का देईन दापकन, का रे राताळ्या? असं पकडाल ना.
तो ऐसे चलता है क्या? नहीं। पर अपन झाड़ लिविंग थिंग है, झाड़ को अपन क्या देते हैं? पानी देते हैं। आपण नहीं देते, झाड इसलिए लेता है. किधर से लेता है? मिट्टी के अंदर से लेता है, मातीच्या मधून घेतो तो, मातीच्या आतमधून. आणि मातीच्या आतमधून कोण जातं? त्याची सासू जाते काय पाणी काढायला? नाही. कोण जातो मग? त्याचे रूट्स जातात, रूट्स. झाडाचे रूट्स दोन प्रकारचे असतात. कोणकोणता झाड असा असतो, तो त्याच्या रूट्सला सांगतो, तू तिकडे जाय रे, पाणी शोधून आण. तू तिकडे जाय रे, पाणी शोधून आण. तू तिकडे जाय रे, पाणी शोधून आण. ए रताळ्या, तू तिकडे काय चाललंय? तिकडे जाय रे, पाणी शोधून आण. कुछ कुछ झाड के रूट कैसे रहते हैं? ऐसे ऐसे फैले वाले, फैले वाले, फैले वाले. कोणत्या कोणत्या फायब्रस झाडाचे रूट. मुळे कसे असतात? असे असतात. कांदा बघितलाय कांदा? फायब्रस कांद्याच्या रूट. खाली असं बघितलंय का? तूस लसण बघितलंय? लसण. लसणच्या खाली अगं असं बघितलंय? मक्का बघितलाय का? मक्का. कनिस. सर है ना? स्वीट कॉर्न, मेज. मेज के नीचे देखा है ऐसा लगे वाला रहता है, चिपके चिपके, दोरी 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 दोरी. बघितलंय का असं सर सगळ्यांनी? है ना? सगळे जण इधर देखो, सब बच्चे इधर स्क्रीन पर देखो. सर फाइब्रस रूट. बेटा मैंने पूछा नहीं, शांत रहो, शांत रहो. आई नो काफी सारे बच्चों को आता है. हे बघा, दोन प्रकारचे मुळे दिसतील. हे असं बघा, हे दिसतंय का कसं दोऱ्यासारखं उडून गेलं सगळं, दोऱ्याचं बंडल सगळे बघा स्क्रीनवर बघा, दिसतंय ना? ह्याला आपण काय म्हणतो बाळांनो? ह्याला आपण म्हणतो फायबरस रूट. काय म्हणतो याला आपण? फायबरस रूट. आणि दुसरा तर लय डेंजर राहतो. दुसरा काय करतो? दुसऱ्याला झाड म्हणतो, अरे मला खूप तहान लागली यार, तू एक काम कर, तू एका मातीमध्ये जा आणि माझ्यासाठी पाणी शोधून आण. तो म्हणतो ओके बॉस, अभी गया मैं और अभी आया. भैया डुगडुगडुगडुगडुगडुग. असा डायरेक्टच खोल जातो तो, बोरिंग सारखा. आपण कसं आपल्या घरापाशी काय करतो, बोरिंग लावतो ना, बोरिंगचं पाणी, तो असं मध्ये जातो आणि डायरेक्टच मध्ये जातो. आणि मध्ये गेल्यावर मग त्याच्यामधून थोडं 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 निघतं आणि ते सगळीकडे पसरतं. समजतं का तुम्हाला? ठीक आहे. बोलते. थोडं 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 होतं. अशाला म्हणतो आपण टॅप रूट. टॅप रूट जसं की, टॅप रूट जसं की गाजर. गाजर खातो का आपण? खातो ना गाजर. ठीक है रे, कॅरोट. है की नाही? देखो सब बच्चे ऐसे ही दिखता है ना गाजर. हो की नाही? गाजर जेव्हा असतो ना, तेव्हा त्याचा इतकासा भागच जमिनीच्या वरती असतो. मग शेतकरी येतो त्या गाजराला धरतो आणि उपटून काढतो, असं ओढून काढतो. जमिनीमधून, आतमधून ओढून काढतो. आणि त्याला ओढून काढल्यावर मग तो पाण्याने धुवून काढतो आणि धुवून काढल्यावर मग त्याला भाजी मंडईत आणून देतो आणि मग आपली मम्मी जाते, मम्मी घेते ना, कोणतं गाजर चांगलं आहे, कोणतं कवळं गाजर आहे कवळं. मम्मी हातात घेऊन बघते ना असं काहीतरी, काहीतरी. आपण मम्मीकडे दिलं, मम्मी त्याला घेते आणि ठेवून देते. आणि मग दुसरं तिच्याच हाताने घेते. हो की नाही? मम्मी भेंडी घ्यायला गेली, आपण मम्मीला दिलं, हे घे भेंडी. मम्मी बघते आणि ठेवून देते. तिच्याच मानाचं घेते. मम्मी आंबे घ्यायला गेली, आपण तिला एखादा आंबा दिला, मम्मी बघते आणि ठेवून देते आणि तिच्याच मानाचं घेते. मम्मी कधी पण तिचीच चालवते. हो की नाही? मम्मी समोर चालते कोणाची? नाही. मम्मी जर का आरडली तर पप्पा गपचूप बसतात. हो की नाही? बघा. तर हे आहे टॅप रूट. सगळेजण लक्ष द्या. कोणते? हे आहे टॅप. टॅप रूट बघा कसं गुलाबी गुलाबी. तो गुलाबी गुलाबी कोण आहे? बीटरूट. बीट खातात का तुम्ही? खूप चांगला असतो. आवडला नाही तरी खायचा. कडू कडू वाटला तरी खायचा. का बरं? तुमच्या शरीरासाठी खूप चांगला असतो. एके दिवशी मी तुम्हाला शिकवलं होतं ना, आता परवाच्या क्लासमध्ये, की आपल्याकडे देवाने काय दिलंय? आईज, नोज, इयर, टंग आणि स्किन 5 सेन्स ऑर्गन दिले ना. आणि त्यामधून आपली जीभ कशी करते? पावभाजी दिसली की, "मम्मी प्लीज ना, मला पावभाजी खायची मम्मी, प्लीज ना." कधी आपण कुठं बाहेरगावी गेलेलो असलो, मामाच्या गावाला गेलेलो असलो, संध्याकाळी मम्मीसोबत फिरायला चाललो कुठं, पाणीपुरीचा गाडा दिसला, मग कसं करतो? "प्लीज ना, प्लीज ना, एकच प्लेट प्लीज मम्मी. प्लीज मी तू सगळं ऐकेल मम्मी प्लीज." ठीक आहे. मम्मी काय म्हणते, "नाही आत्ता काही नाही, चला घरी व्हा." ते चांगलं नसतं. ते चांगलं पर्याय नसतं. "नाही ना मम्मी, तू असंच करते मम्मी." असं चालून जातं आपलं धिंगाणा. मम्मी खाऊच घालते मग आपल्याला. आपणच मम्मीला बळजबरी करतो, खाऊच घाल म्हणून. ठीक आहे. ते आपण कशामुळे खातो? कारण पाणीपुरी आपल्या शरीरासाठी चांगली असते, की पाणीपुरी आपल्या जिभेला आवडते? जिभेला आवडते. आणि बीटरूट आपल्या जिभेला आवडतो का? टंग को पसंद आता है क्या बीटरूट खाना? ईक. पण अच्छा रहता है क्या? हां. आपण काय खाल्लं पाहिजे? जे आपल्या जिभेला आवडतं, जे आपल्या शरीरासाठी चांगलं आहे. दोघं पण. जे जिभेला पण चांगलं वाटतं आणि जे शरीरासाठी पण चांगलं आहे. घरी मम्मी पावभाजीची भाजी करते ना, पावभाजीची भाजी, ती भाजी तुम्ही पोळीसोबत खाल्ली तर अजून चांगली. पावभाजीची भाजी खूप चांगली असते, पण पाव चांगले नसतात. पावमध्ये मैदा असतो. पण पावभाजीची भाजी खूप चांगली असते. ती आवडते ना तुम्हाला भाजी? पोळी संगत खायला सांगितली तरी खाशाल ना? आहे ना? चपाती संग खायला सांगितलं तर. इडली सांबार खातात का घरी? इडली सांबार कधी मम्मी बनवते का? इडली चटणी बनवते का? ते चांगलं असतं. मम्मी कधी घरी, मम्मी तर सगळ्याच भाज्या, पराठा बनवते का मम्मी कधी? पराठा, थालीपीठ बनवते का? धपाटा? हो की नाही? बघा सगळेजण. ते चांगलं असतंय. मम्मी कधी तुम्हाला पालक पुरी बनवून देते का?
नाही, पनीरची भाजी बनवून देते का मम्मी कधी? ते चांगलं असतं, खूप चांगलं असतं. आणि ते चांगलं तर शरीरासाठी असतं आणि ते जिभेला पण आवडतं, म्हणून आपण आवडीने खातो. मम्मीला कधी सांगावं लागतं का पनीर नको खाऊ? मम्मीला कधी सांगावं लागतं का पावभाजी नको खाऊ? मम्मीला कधी सांगावं लागतं का डाळ-बाटी नको खाऊ? नाही, ते तर आपण आवडीने खातो. मम्मीला कधी सांगावं लागतं का बस झाली पुरणपोळी? नाही, ते तर आपण खूप आवडीने खातो. पण मम्मीला म्हणावं लागतं ना, "अरे बीटरूट खा ना, रताळ्या, तसंच काय सोडू लागला?" आपण तसंच उष्ट सोडून देतो ताटामध्ये आणि मम्मीने दिलं तरी म्हणतो, "नाही, मला नाही पाहिजे, मी नाही खाणार. तू दे, मी नाही खाणार. मी खाणारच नाही." असं नाटकं करत राहतो आपण. का बरं? कारण तो आपल्या जिभेला आवडतो का? नाही. पण आपल्या शरीरासाठी चांगला आहे का? हो. चांगलं आहे तर म्हणून तर मम्मी आणते. उगाच थोडी मम्मी आणणार आहे. तो भाजीवाला पण तर तिथं भाजी मंडईमध्ये कशाला घेऊन बसलाय? त्याला माहिती आहे ना, कोणाची तरी मम्मी येईल, डोकं लावेल आणि घेऊन जाईल आणि मग घरी जाऊन पण डोकं लावेल. हो की नाही? नाहीतर शेतकऱ्यांनी उगवलं असतं का हे? चांगलं नसतं का? विषारी उगवलं असतं का? एखाद्या वेळेमध्ये विष असलं असतं, विष. विष मतलब क्या? विष मतलब क्या? पॉइज़न. अगर किसी सब्जी में, किसी भाजी-पाले में पॉइज़न रहा होता था, पॉइज़न, तो फार्मर ने उगाया होता था क्या? ग्रो किया था क्या? बड़ी सब्जियां होती है जिसमें पॉइजन रहता है। तुम सबकी फेवरेट सब्जी है वो, बी से नाम चालू होता है उसका। बी फॉर भाजी नहीं, बी फॉर क्या? नहीं, बी फॉर बटाटा, पोटैटो, बनाना। वो पी फॉर पोटैटो रहता है। मैंने बी से पूछा, बी। ब्रिंजल भिंडी भी नहीं, बीन्स भी नहीं। ब्रिंजल बनाना। ब्रिंजल, वेरी गुड। किसने बताया ब्रिंजल? वो तो तुक्का लग गया है, सब बच्चे बोल रहे थे तो। अवनीताई, अन्वीताई, माझ्या मावशीच्या मुलीचंही नाव अन्वीच आहे. बरं. ब्रिंजल, ब्रिंजल, ब्रिंजल में जहर होता है, जहर। पर थोड़ा-सा, थोड़ा-सा, ज्यादा नहीं। ब्रिंजल को खाए तो अपन ये टपक जाएंगे क्या? ब्रिंजल को खाए तो कुछ हो जाएगा क्या? नहीं. इतकी आवड असेल आपण बैंगन का भरीत बना के खाते. भरीत किती जणांनी खाल्लंय? बाजरीची भाकर आणि बैंगनचं भरीत, वांग्याचं भरीत. वांगे, बरं, हँड्स डाऊन. किती जणांना वांग्याची रस्सा भाजी आवडते? घरी बनलेली रस्सा भाजी कमी जणांना आवडते. किती जणांना शेवगा आवडते? शेवगा मम्मी बनवते. ड्रमस्टिकची भाजी नाही आवडत. बाया हॉटेलची शेवगा भरीत कोणाला आवडते? अच्छा, बरं भरीत बरं बरं. भरीत हा, किती जणांना वांग्याचं भरीत आवडतो? भरीत ज्वारीच्या भाकरीसोबत मम्मी बनवते ना, भाकरी वगैरे बनवते ना. बरं, हँड्स डाऊन, हँड्स डाऊन, हँड्स डाऊन. बघा, तर तो तो चांगला वाटतो ना. पण वांगे अति खायचे नसते. वांगे कितीदा खायचे? एका महिन्यात जास्तीत जास्त 3 नाही तर 4दा. एका महिन्यात जास्तीत जास्त 3 नाही तर 4दा, म्हणजे आठवड्यातून एकदा. आठवड्यातून 2दा वांगं झालं पाहिजे का? नाही. का बरं? त्याच्यामध्ये एक विष असतो. त्या विषाचं नाव असतं सायनाइड. भैय्या मग आपण खातोच कशाला? आपल्याला काही होऊन जाईल ना हळू-हळू. जे लई जादे वांगे खाल्ले तर. नाही. उलट तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. प्राचीन भारतामध्ये एक गुरुजी होते, एक टीचर होते. त्यांचं नाव होतं चाणक्य. काय नाव होतं? चाणक्य. माझा WhatsAppचा जो स्टेटस आहे का, माझा जो WhatsAppचा डीपी आहे का, तो पण त्यांचाच फोटो आहे. का बरं? ते खूप कुटील होते, खूप कुटील. खूप स्ट्रिक्ट होते ते, खूप स्ट्रिक्ट. नाही आलं तर अशी पनिशमेंट द्यायचे ना, डायरेक्ट वाटच लागून जायची. ठीक आहे? आणि त्यांचा एक लाडका स्टुडंट होता. एक लाडका. त्या स्टुडंटचं नाव काय होतं? चंद्रगुप्त. चंद्रगुप्त ठीक आहे? बघा मी तुम्हाला दाखवतोय. इकडे बघा सगळेजण स्क्रीनवर बघा. तर ते होते टीचर आणि त्यांचा जो लाडका शिष्य होता ना, त्याचं नाव होतं चंद्रगुप्त. आणि त्या चंद्रगुप्तला जाणबुजून ते वांग जास्त खायला लावायचे. आणि वांग तर सोडा, अजून काही अशा भाज्या ज्याच्यामध्ये अजून विषारी पदार्थ असतात. विष, पॉइझन, ठीक आहे, जहरीले पदार्थ असतात. असं ते खायला लावायचे. कोणाला? चंद्रगुप्ताला. का बरं? कारण चंद्रगुप्ताला एक दिवशी मोठा राजा बनायचं होतं. आणि तुम्हाला माहित आहे, जो पण शत्रू असतो, शत्रूचे जासूस असतात, जासूस, नजर ठेवणारे, ते दुसऱ्या राज्याच्या राजाला मारायचा प्रयत्न करतात. कोणी पण. तुम्ही जर राजाला मारून टाकलं, तर त्याची सेना काही कामाची नसते. का बरं? कारण सेनानी काय करायचं हे राजाच सांगतो. सेनानी कसं आक्रमण करायचं, कसं युद्ध करायचं, कसं लढायचं, त्यांची ट्रेनिंग, त्यांची फायटिंग सगळं कोण बघतो? राजाच बघतो. जर तुम्ही राजालाच मारून टाकलं, तर सेना राहील का? नाही. सेना काही कामाची नाही. आणि राजालाच मारून टाकलं, तर त्याच्या साम्राज्याचा सगळा जो सोना, चांदी आहे, तो कोणाचा होऊन जाणार? तुमचाच होऊन जाणार ना, तुम्ही जर राजाला मारून टाकलं तर. आणि मग राजाला मारायचे अप्रत्यक्ष मेथड वापरायचे लोक. भैया अप्रत्यक्ष म्हणजे समोर येऊन नहीं मारायचे राजाला. कोई सामने आके मारने की कोशिश करता था क्या राजा को? नहीं. नहीं तो राजा के बॉडीगार्ड पकड़ लेते थे ना उसको. और फिर जो सामने आया उसका डायरेक्ट राम नाम सत्य हो जाता था. डायरेक्ट गेम खल्लास.
लेकिन सब लोग अप्रत्यक्ष रूप से राजा को मारने की कोशिश करते थे, जैसे की राजा के खाने में जहर मिला के. तर मग तिथं त्यांनी चाणक्याने ना एक नियम बनवला होता, नियम, की ज्याने राजाचा स्वयंपाक केलं ना, ज्याने राजाचं सगळं जेवण बनवलं ना, पहिले तोच घास खाईल आणि अर्धा एक तास बसून राहील समोर. सगळ्या भाज्याचं, सगळ्या एक एक भाताचं, एक डाळीचं, एक भाजीचं, एक लोणचं, एक चटणीचं, एक काकडीचं, एक सलादचं, एक बीटरूटचं, सगळा तो घास तो खाईल आणि अर्धा एक तास तो बसून राहील बाजूला. आणि त्याच्या बाजूला 2 बॉडीगार्ड असतील. राजा इकडे काम करत राहील. राजा त्याला बघेल पहिले आणि राजा काम करत राहील. आणि एक जण स्पेशल हे बघण्यासाठी राहील, की त्यांनी ताटामधलं सगळं खाल्लं का एक-एक घास. सगळं खाल्लं का? अधून-मधून असं तसं खाल्लं का? आणि मग त्याचं जे उष्ट राहायचं का उष्ट, ते राजाला द्यायचे खायला. राजा असून उष्ट खायचा? हो. कोणाचा उष्ट खायचा? ज्या महाराजनी त्याचं बनवलं का जेवण त्याचाच. कारण महाराजनी जर जहर टाकला अन्नामध्ये, विष टाकला अन्नामध्ये, तर त्याचाच कार्यक्रम होईल ना पहिले. का बरं? कारण त्यालाच खायला लावू लागले ना. कोण? राजाचे बॉडीगार्ड. आणि राजाचा बॉडीगार्ड काय इतका हुशार होता काय? त्याला सगळं समजायचं काय लगे? नाही. राजाच्या बॉडीगार्डला कोणी शिकवलं? चाणक्य. चाणक्य कोण होते? एक शिक्षक होते. किती वर्ष पहिले होऊन गेले ते? जवळपास 2500 वर्षांपहिले झाले ते. बघा इतका फेमस टीचर होता तेव्हा. जसं आज विराट कोहली फेमस आहे. पण विराट कोहलीचं नाव 2500 वर्षानंतर लोकांना आठवल का? नाही. पण आजपासून पण 2500 वर्षानंतर, म्हणजे तेव्हापासून 5000 वर्षानंतर सुद्धा चाणक्याचं नाव डोक्यात ठेवतील लोक. समजतंय का तुम्हाला? का बरं भाई असं काय केलं काय त्यांनी एकदम भारी? काय मारकुटं केलं काय? एकदम डायरेक्ट शाळेमध्ये काय फायटर बिटर आणलं होतं काय? की शाळेमध्ये एखाद्या विद्यार्थ्याची गचंडीच धरली होती, डायरेक्ट कॉलरच धरला होता. काय केलं होतं? की धिंगाणा केलता का ज्यादा? नाही. त्यांनी अखंड भारत निर्माण केला होता. म्हणजे म्हणजे आपला इंडिया होता का? आपल्या इंडियाचे तुकडे तुकडे झालेले होते. आपल्या इंडियाचे सगळे तुकडे तुकडे झालेले होते. आणि मग त्यांनी जे चाणक्य होते का, चाणक्य बघा, त्यांनी आपल्या पूर्ण इंडियाला असं एकत्रित आणलं पूर्ण. भया खालचं सुटलं ना साऊथ इंडिया, बघा साऊथ इंडिया सुटलं ना थोडं थोडं हिरवं हिरवं. पण मग हळूहळू त्यांच्या चंद्रगुप्ताचा मुलगा झाला बिंदुसरा आणि बिंदुसराचा मुलगा झाला सम्राट अशोक. नाव ऐकलंय का तुम्ही? आणि ह्यांनी सगळ्यांनी, ह्या 3 जणांनी मिळून पूर्ण भारत जिंकून घेतलं. पूर्ण टोटल भारत जिंकून घेतलं, इंडिया. आणि पूर्ण इंडियाला एकच बनवलं, एकच. त्याच्या अगोदर इंडिया कसा होता? त्याच्या अगोदर इंडियाचे तुकडे 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 होते, लई सारे तुकडे होते. आणि मग चाणक्याने कोणाला राजा बनवलं? ह्याला, चंद्रगुप्त मौर्यला. आणि चाणक्य ह्याला कधीपासून ट्रेनिंग देत होता माहितीये का? जेव्हा हा लहानसा बाळ होता ना, बाळ चंद्रगुप्त, तेव्हापासून. त्याच्या मम्मीपासून पकडून घेऊन चालला गेला होता तो. हे बघा, हा रिअल फोटो आहे. बघ सगळे डुप्लिकेट, बाकी सगळे एआय चे फोटो दिसतात तुम्हाला. बाकी सगळे एआय चे फोटो आहे. तो तुम सब बच्चों को दिखता है ना, ये देखो ये एआय फोटो आहे. हा रिअल आहे का? रिअल हत्ती का हा? सच्ची वाला आहे का? नाही. बघा हा आला इथं फोटो. कुठे गेला रे? गेला वाटतं वापस. हा हे बघा, हे बघा. तुम्हाला बघायची का पूर्ण सिरियल? पाठवू का तुम्हाला? घरी बसून मोबाईल फोनवर बघशाल का चाणक्यची सिरियल? मी माझ्या लहानपणी बघितली. आणि जो जो बघतो तो लई हुशार बनून जातो. जो जो बघतो ना त्याला लई सारे शिकतात. मग ते हे बघा, ह्याला राजा बनवण्याची, हा काय राजा आहे का भैया? याने तर मुकुट पण नाही घालला सोना चांदीचा. नाही, आत्ता तो राजा नव्हता बनला. त्याच्या अगोदर एक दुष्ट राजा होता. त्या दुष्ट राजाला संपवून मग हा पूर्ण साम्राज्याचा राजा बनला होता. आणि तेव्हा त्यांचं साम्राज्य किती होतं? एकदम छोटंसं होतं. एकदम छोटंसं. हे बघा, हे इतकं होतं समजा, इतकं. हे बघा, हे निळं निळं दिसतंय का? आणि मग जेव्हा तो राजा बनला, मग त्याने इतकं मोठं केलं. डायरेक्ट पाकिस्तानला धरून घेतलं. अफगाणिस्तानला, तेव्हा तर पाकिस्तान होताच नाही. पाकिस्तान, अफगाणिस्तान काही नव्हतं. दूर दूरपर्यंत काय होतं? फक्त भारत. भारत देश. आपला भारत देश आहे ना, आपल्या देशाचं नाव काय आहे? भारत. इतका मोठा भारत. आणि हे कोणी बनवलं सगळं? हे त्या टीचरनी आणि त्याच्या स्टुडंटनी बनवलं. त्या टीचरचं नाव काय होतं? चाणक्य. काय नाव होतं? चाणक्य. लय हुशार होता तो. चाणक्य इतका हुशार होता, की आज जर एखादा हुशार विद्यार्थी असतो ना, जर तुमच्यामधून एखादा खूपच हुशार स्टुडंट असला माझ्याकडे, तर मी त्याला काय म्हणेल, तो त्याच्या मम्मी पप्पाला काय म्हणेल, की तुमचा मुलगा नाहीतर तुमची मुलगी खूपच चाणाक्ष आहे. चाणाक्ष. ठीक है? अगर तुम में से कोई बच्चा बहुत ही होशियार निकला, बहुत हार्डवर्क किया, बहुत स्टडी किया, और अगली बार जब ट्यूशन का पेपर होगा 15 तारीख को, तब अगर तुमने रैंक 1 लाया पूरे ट्यूशन में, या अच्छा रैंक लाया, अच्छे मार्क लाए, पहले 10 बच्चों ने, टॉप 15 बच्चों ने, टॉप 20 बच्चों ने, फिर मैं तुम्हारे मम्मी पापा को क्या बोलूंगा, की तुमचा पाल्य, पाल्य म्हणजे तुमचा मुलगा नाही तर मुलगी, तुमचा पाल्य अतिशय चाणाक्ष आहे.
चाणाक्ष असणे म्हणजे हुशार असणे. चाणाक्ष असणे म्हणजे हुशार असणे. आणि चाणाक्ष असणे असं नाव कोणामुळे पडालं? चाणक्य. चाणक्य इतका हुशार होता. लांबून लांबून लोक यायचे त्याला भेटायला, या टीचरला भेटायला, याच्याकडून शिकायला. कुठून कुठून यायचे? चायनावरून यायचे. तेव्हाचा रशिया होता का? तेव्हाच्या रशियावरून यायचे, इराणवरून यायचे, श्रीलंकावरून यायचे, इंडोनेशियावरून यायचे, कंबोडिया, थायलंड तिथून यायचे, मलेशियावरून यायचे, सिंगापूरवरून यायचे. कोणाकडं? या टीचरकडे शिकायला. आणि हा टीचर कुठं राहायचा? इंडियामध्ये राहायचा. इतक्या लांबून लांबून सगळे यायचे याच्याकडे. पण या टीचरला एकच स्टुडंट आवडला होता सगळ्यापैकी. त्या स्टुडंटचं नाव काय होतं? चंद्रगुप्त. का बरं आवडला होता? तो खूपच हार्डवर्किंग होता. खूपच हार्डवर्किंग. इतका अभ्यास करायचा तो स्टुडंट, इतका अभ्यास करायचा. ठीक आहे. खेळकूदमध्ये पण चांगला होता. स्पीचमध्ये पण, वक्तृत्वामध्ये. तुमच्या स्कूलमध्ये नाही का 26 जानेवारीला, 15 ऑगस्टला स्पीच होतो. तुमच्यामधून कोण कोण आजपर्यंत स्कूलमध्ये स्पीच दिलाय? हँड रेज करा तर. स्टेजवरती जाऊन स्पीच दिलाय. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. सगळ्यांनीच दिलाय ऑलमोस्ट. बापरे! आमच्या वेळेस तर सगळे घाबरगुंडीच पोरं होते. आम्हाला टीचर धरून धरून हातातून घेऊन जायचे. आम्ही रडायला लागायचो, "ए!" रडू लागायचो डायरेक्ट. आम्हाला डायरेक्ट टीचर धरून धरून स्टेजवर घेऊन जायचे. आणि तिथं तिथं जाऊन आम्ही म्हणायचो, "माय नेम इज महाराष्ट्र पब्लिक स्कूल, माय स्कूल नेम इज संकल्प सोमानी." उलटच म्हणून टाकायचं. आणि मग येऊन जायचो खाली. ठीक आहे. इतकं घाबरलेलो असायचो. पण असं बनवलं मग त्याने. ठीक आहे. हा चाणक्य नावाचा टीचर किती वर्षां पहिले होता? 2500. आजपासून 2500. तेव्हा इंग्रज लोक होते का? नाही. तेव्हा औरंगजेब होता का? तो पण नव्हता. औरंगजेबनी कोणाला पकडलं होतं? कोणाला संभाजी पकडलं होतं? संभाजी छत्रपती संभाजी महाराजांना संभाजी पकडलं होतं. महाराज. आणि त्यानंतर त्यांनी लाड केला होता का संभाजी महाराजांचा? नाही. त्यांनी टॉर्चर केलं होतं संभाजी महाराजांना. आणि तो काय म्हणायचा दररोज संभाजी महाराजांना? काय म्हणायचा? धर्म बदल लो. तुम हिंदू धर्म छोड़ दो, मंदिर में जाना बंद कर दो और तुम इस्लाम स्वीकार कर लो. तुम मस्जिद में आ जाओ. असं म्हणायचा तो. पण संभाजी महाराज म्हटले का मी होऊन जाणार नाही. मग त्याने संभाजी महाराजाचा गरम चाकूने असा सालटा काढला त्वचेचा. मग त्याने पुन्हा विचारलं संभाजी महाराजाला, आता होशील का? संभाजी महाराज म्हटले नाही. मग तो पुढच्या दिवशी आला. मग त्याने संभाजी महाराजाचे नख ओढून ओढून उपटून काढून टाकले सगळेचे सगळे. मग त्यांनी संभाजी महाराजांना पुन्हा सांगितलं, आता बदलतो का? हिंदू धर्म सोडतो का? संभाजी महाराज म्हटले नाही. मग त्यांनी संभाजी महाराजाचे गरम लोखंडचे रॉड असतात ना, गज, त्यांनी डोळे फोडून टाकले. डायरेक्ट डोळ्यात टाकले गरम रॉड. मग संभाजी महाराजांचे डोळे पण चालले गेले. त्यांना दिसत काही नव्हतं. त्यांनी पुन्हा विचारलं औरंगजेबाने, की आता हिंदू धर्म सोडून टाक आणि इकडे येऊन जा, आमच्या इस्लाममध्ये येऊन जा, मुस्लिम बनून जा. संभाजी महाराज म्हटले नाही. मग त्यांनी संभाजी महाराज जे पाय होते, दोन्ही पाय, तर गुडघ्याच्या खालचे पाय कापून टाकले आणि त्यांना साखळीने लटकून टाकलं. असे लटकलेले होते संभाजी महाराज. आणि त्यांना पुन्हा चौथ्या दिवशी येऊन असं 40 दिवस तो संभाजी महाराजांचा एक एक तुकडा 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 फाडत होता. रोज चाकूने, गरम चाकूने येऊन फाडायचा तो रोज. असं. आणि 40 दिवसांमध्ये संभाजी महाराज एकदा पण आरडले नाही. एकदा पण नाही. तो जेव्हा पण टॉर्चर करायला यायचे तेव्हा संभाजी महाराज देवाचं नाव घ्यायचे. ठीक आहे का? जगदंब व्हिडिओ बघायचा का तुम्हाला? नंतर तुम्हाला मी व्हिडिओ पाठवेन. आता इथं बघा. हे बघा. ह्याला काय म्हणतात? हा असं पसरलेला आहे का? की एकसारखा खाली चाललाय? पसरलेला आहे. मकडीच्या जाळ्यासारखा. हो की नाही? सगळीकडे पसरलेला आहे. तर ह्याला आपण काय म्हणतो? ह्याला आपण म्हणतो फायब्रस रूट. फायब्रस रूट कसा असतो? पसरलेला. आपण घरी जाऊन काय करतो? बॅग फेकतो आणि मस्त पसरून जातो. टीव्ही समोर लगेच अख्ख्या लावून IPL लगेच बसून जातो टीव्ही समोर. हो की नाही? आणि कोण कोण अर्धे कार्टे राहतात ते डायरेक्ट काय करतात? बॅग फेकतात घरामध्ये, दरवाजापासून असं बुरकन खेळायला पळून जात्या. त्यांचे सगळे गल्लीत मित्र-मैत्रिणी खेळत राहतात म्हणून बुरकन पळून जातात खेळायला बाहेर. हो की नाही? आता 2 दिवसात आपला टर्फ सुरू होऊन जाणार आहे. त्याला आता नेट लागणार आहे उद्यापासून आणि मग जाळी वगैरे आणि फोकस लागणार आहे. मग आपला टर्फ झाला की मस्त धिंगाणाच मग खेळायचं इथं. दिवसभर खेळत बसायचं. फक्त उन्हात नाही. ठीक आहे? बघा. उन्हात भैया पण त्याला वरतून शेड राहणार आहे. तर सावलीच राहील दिवसभर तशी पण खेळायला. टर्फ मस्त धिंगाणा. टर्फ बोलो जी. बोलो जी. भैया भैया बोलो. बोलो जी. ऐसा कौन सा फ्रूट है जिसमें केमिकल ही नहीं है? अभी ऐसे सारे फ्रूट है जिसमें केमिकल है. अभी हम ऐसे जमाने में रहते हैं जहाँ सारे फ्रूट में केमिकल है. जो बहुत अमीर लोग रहते हैं ना, बहुत अमीर लोग, सिर्फ वही ऑर्गेनिक और नेचुरल खाना खाते हैं.
हम वो नेचुरल आइसक्रीम खाने गए हो क्या तुम कभी? नेचुरल साइज अमूल का आइसक्रीम खाया? अमूल का, उसमें भी केमिकल रहता है। और एक आइसक्रीम की कंपनी है, उस आइसक्रीम के कंपनी का नाम है नेचुरल्स, नेचर नेचर, ऐसे नेचुरल्स, उसमें भी केमिकल रहता है। घर पे कितने जनों के मम्मी को घर पे बनाते आता है? हैंड रेस करो. तो घर काच खाणं सबसे अच्छा, हँड डाऊन. घरातलंच पाहिजे. भैया तो भैया एक बहुत अच्छा क्वेश्चन पूछा कृष्णम ने कि भैया हमारी मम्मी जब घर पे आइसक्रीम बनाती है, घर पे का आइसक्रीम, पर वो आइसक्रीम बनाने के लिए भी हमको बाहर से सामान लाना पड़ता है, उसमें भी कभी कभी केमिकल होता है. हो, लेकिन तुम्हारी मम्मी जो आइसक्रीम बनाती है ना, उसमें तुम्हारी मम्मी प्रिझर्वेटिव्ह केमिकल नाही डालती. भैया प्रिझर्वेटिव्ह म्हणजे काय? देखो, तुम बच्चे दुकान से जब चिप्स, कुरकुरे, मैगी, पेप्सी, थम्स अप, फ्रूटी खरीदते हो ना, तब उस पे एक एक्सपायरी डेट लिखी वाली रहती है. तुम देखते हो क्या एक्सपायरी डेट? उसके पीछे स्टिकर पे कीमत लिखी रहती है ना, 40 रुपए, 5 रुपए, 10 रुपए, 20 रुपए. उधर नीचे एक तारीख लिखी रहती है. काय तारीख? उधर तारीख लिखी रहती है 23/05/2026. म्हणजे काय? 23 5वा महिना म्हणजे कोणता महिना? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, अप्रैल, मई. तो 23 मई 2026 ऐसी एक्सपायरी डेट लिखी वाली रहती है, एक्सपायरी. आणि आज क्या तारीख आहे? देखो इधर कोपचे में, खाली बघा इथं, हे बघा इथं, काय तारीख आहे आज? 7 तारीख आहे, 7. म्हणजे जर ती फ्रुटी घेऊन तुम्ही, जर तुम्ही ती फ्रुटी 24 मेला घेतली, तर ती एक्सपायर झालेली. एक्सपायर म्हणजे आपल्या घरी कोणी एक्सपायर होतो म्हणजे काय होतो? टपाक, भगवानकडे चालल्या जातो. हो की नाही? तर तसंच ह्या फ्रुटीची, कुरकुरेची, चिप्सची पण एक्सपायरी असते. तर भैय्या जर आपण एक्सपायरीच्या नंतर खाल्लं तर आपल्या पोटामध्ये सगळं फंगस, बुरशी लागून जाते आपल्या पोटामध्ये सगळीकडे. मग डॉक्टरकडे जावं लागतं आणि घ्यावं लागतं पोटात ढक्कन इंजेक्शन आणि डोंगावरती मागं इंजेक्शन तपा. मग डॉक्टर कसं धरतो लगेच सगळ्यांना, हा की नाही? हो ना? मम्मी धरते मग तुम्हाला, आजी येते, पप्पा धरत्या आणि डॉक्टर धरतो. आणि देव ठपकन लावून इंजेक्शन. हो की नाही? तुम्ही ढासा रडत राहते नुसते. किती जणांना तर अशी भीती वाटते, अशी भीती वाटते की हवेतच उडत राहतात. हात, पाय, आजी पाय धरते, मम्मी हात धरते. डॉक्टरला शिवाय देत राहते, "अय कुत्र्या तुला मारून टाकणार. मला इंजेक्शन लावलं तर पाय तू हॉस्पिटलच्या बाहेर निघ, तू तुला दाखवल." मी बघतो ना असे लहान लहान पोरं. त्याची आजी, त्याची मम्मी त्याला रिक्षामध्ये पकडून आणते डायरेक्ट दोरीने बांधून. आणि मग डॉक्टरकडे, आणि ते डॉक्टरला इतकी धमकी देत राहतो, "तू मला हात लावून दाखव फक्त." बघा इकडे. तर मग आपण एक्सपायरी झालेलं खाल्लं पाहिजे का? नाही. भैय्या कसं काय होते? आपल्या पोटात जी बुरशी लागते, त्या बुरशीचं नाव काय राहतं? त्या बुरशीचं नाव राहतं क्लॉस्ट्रिडियम बॉटुलिनम. कृष्णम बॉटुलिनम. इधर देखो. क्लॉस्ट्रिडियम कृष्णम बॉटुलिनम. देखो कृष्णमचा फोटो. ये ये फोटो अच्छा है. भैया ये भी हम्म. एआई से बनाया हुआ है ना? नहीं नहीं, इसमें बहुत सारे रियल रियल फोटो भी है. ये देखो हमारे पोर्ट में ये सारा सारा लग जाता है फिर, गंदा गंदा. ये एक्सपायर्ड फूड में रहता है. हमारी मम्मी जब घर पे आइसक्रीम बनाती है, तो ऐसा करती है क्या? तुम्हारे पास देखती है, बरं आहे मुलांचं लक्षच नाहीये, पटकन ह्याच्यामध्ये आळी टाकून देते. पास करती है तुम्हारी मम्मी? तुमको आळी देती है क्या खाने में डाल? नहीं नहीं. तुम्हारी मम्मी केमिकल जानबूझ के डाल के देती है क्या? ऐसे घान घान केमिकल? नहीं. तो और बाहर के खाने में रहते हैं क्या? हो. बाहर के खाने में 100% रहते हैं. होटल के खाने में हम कभी शेव भाजी खाने को गए तो हो उसमें, वह उससे पोट खराब होता है बिल्कुल. धीरे 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 धीरे, लगेज नहीं. लगेज खराब किया तो लोगों को समझ आ जाएगा ना. और लोग इधर जाएंगे क्या? फिर होटल में जाएंगे क्या खाना खाने को? नहीं. तो जब तुम होटल में खाना खा के आते हो, उसके 7-8 दिन बाद धीरे धीरे तुम्हारा पेट खराब होता है, 7-8 दिन के बाद. ठीक आहे, ध्यान में रखना. लक्षात राहणार का तुम्हाला? कोणता आजार पसरतो? क्लॉस्ट्रिडियम बॉटुलिनम. डोक्यात राहणार का तुम्हाला? नक्की आहे. तुम्ही फोटोसिंथेसिस हेडिंग लावली ना, आत्ता काही लिहायचं नाही बरं का. मी माझं प्रवचन देतोय, तुम्ही फक्त ऐकत राहायचं. मी तुम्हाला लिहायला देईल, भरपूर लिहायला देईल. टेन्शन घेऊ नका. जेव्हा मी लिहायला देईल तुम्ही कंटाळून रडून येशाल, भैया बस करा, आमचा जीव नका घेऊ. ठीक आहे, आत्ता लिहायचं नाही, आत्ता सगळ्यांनी ऐकायचं. बघा,
एकदा गोपिका एका झाडाखाली बसली होती. का बरं बसली होती? कारण झाडावरती खूप सारे पानं होते. आणि मग गोपिकाला काय फायदा होता? अरे गोपिका मस्तपैकी सावलीत बसली होती. मस्त झाडाला टेकून. ठीक आहे. कारण गोपिकावरती झाडाची सावली पडत होती. आणि बाहेर सगळीकडे काय पडत होता? कडक ऊन. इवन झाडावरती पण काय पडत होता वरतून? ऊन. सूर्यप्रकाश, सनलाइट पेड़ के ऊपर गिर रही थी. सगळेजण लक्ष द्या. ठीक आहे. अच्छा, एक मिनिट. आता आपल्याकडं अथर्वजीचा कॅमेरा बंद आहे. मी त्यांना रिमूव्ह करतो. एक मिनिट. एक मिनिट. मला काढून द्या थोड्याशा कार्ट्यांना. श्रवण, लक्ष देतोय की नाही तू? भैया चार्जिंगला लावलं. ओके. इकडे बघा सगळेजण. मग ही सनलाइट आहे का? सनलाइट हा सूर्यप्रकाश आहे का? तडतड तडतड झाडावर पडतो. तर झाडाला वरतून मिळतं ऊन आणि त्याला रूट्स मधून काय मिळतं? रूट्स मधून काय मिळतं त्याला? पाणी मिळतो, पाणी. आणि हा पाणी कोणाकडे येतो? पत्त्याकडे येतो. प्रत्येक झाडाच्या पाण्याकडे जातो. झाडावर किती पत्ते असतात? 1,00,000 पेक्षा बी जास्त पत्ते असतात. कोणत्या कोणत्या झाडावर तर 2,00,000, 4,00,000, 5,00,000, 10,00,000. जसं YouTubeला सबस्क्रायबर राहता का? 10,000 सबस्क्रायबर, 20,000 सबस्क्रायबर, 1,00,000 सबस्क्रायबर असे राहतात का? हो की नाही? 1,000,000 सबस्क्रायबर असे राहतात ना YouTubeवर. तसेच झाडाला इतके सारे पानं राहतात. आणि या सगळ्या पानांवरती बाहेरून काय येऊन पडतं? धड-धड, धड-धड ऊन. आणि आतमधून हे पानं काय घेतात? गडक, 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 गडक पाणी. झाडाचे पानं रूट्स पासून काय मागवतात? रूट्स पासून काय मागवतात? वॉटर, पाणी. काय मागवतात? पाणी. काय मागवतात? पाणी. आणि वरतून काय घेतात? ऊन. वरतून काय घेतात? ऊन. आणि तुम्हाला माहिती आहे का, ह्यासोबत हवेमध्ये घाण घाण असलेला, घाणेरडा घाणेरडा गॅस असलेला कार्बन डायऑक्साईड. कोण? कार्बन डायऑक्साईड. ही गॅस सुद्धा झाड घेऊन टाकतात. ही गॅस सुद्धा झाड स्वतःमध्ये ओढून टाकतात. भैया ही चांगली गॅस राहते का? नाही. भैया ही गॅस कुठून राहते हवामध्ये? आपण मानव जेव्हा श्वास घेतो का, तर श्वास सोडताना ही गॅस सोडतो आपण, कार्बन डायऑक्साईड. रिक्षाचा धुवा निघतो का? ढंग 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 ढंग. त्याच्यामध्ये पण त्या काळ्या काळ्या धूरमध्ये पण कार्बन डायऑक्साईड निघतो. तुम्ही कधी पेट्रोल पंपावर थांबले का? पेट्रोल पंप नाही, सॉरी, सिग्नलवरती, ट्रॅफिक सिग्नलमध्ये एखाद्या लई साऱ्या ट्रॅफिक मध्ये तर गाड्यामधून बघा धूर निघत राहतो, गरम गरम वाफा निघत राहत्या. अशी हवा आपल्याला वरती उठताना दिसत असते. बघितलंय का तुम्ही? बघितलंय? नाही तर तुम्ही रस्त्यावरती जर तुमच्या कारमध्ये कुठं चाललेले आहात आणि दूर समोर एखादी गाडी चालते ना, तर असं वाटतं त्या गाडीच्या खाली पाणीच आहे तिथं. असं वाटतं. नाही तर हवा चमकत राहते, हवा अशी वरती उठत राहते, गरम गरम हवेच्या वाफा. बघितलंय का तुम्ही? असं सगळं का बरं होत असतं? कारण तिथं हवामध्ये घाणेरडा घाणेरडा कार्बन डायऑक्साईड असतो. लक्षात राहणार का तुम्हाला सगळ्यांना? इकडे बघा. हा कार्बन डायऑक्साईड चांगला असतो की विषारी असतो? विषारी असतो. आणि याला स्वतः मध्ये कोण घेऊन टाकतात? झाडं. प्लांट्स काय करतात? या विषारी विषारी घाणेरड्या घुणेरड्या कार्बन डायऑक्साईडला स्वतःच्या आतमध्ये घेऊन टाकतात. भैया बघ, झाड मरत नाही का? तो सगळं विष घेऊन टाकतो हवामधला, हवा स्वच्छ करून टाकतो. हो, झाडं हवेला स्वच्छ ठेवतात. म्हणून जर आपल्या घराच्या आजूबाजूला 10 झाडं लावले, तर आपल्या घराच्या आजूबाजूला एअर कशी राहील? फ्रेश. कोणाचं पण जर नवीन घर बनतं, तर आपल्या शास्त्रांमध्ये असं सांगितलं आहे, की आपण बाल्कनीमध्ये, घराच्या अंगणामध्ये, घराच्या किचनच्या बोळीमध्ये जिथं-जिथं जागा मिळेल, तिथं छोट्या-छोट्या कुंड्यामध्ये आपण खूप सारी झाडं लावली पाहिजे. आणि जर तुमच्या घराच्या अंगण असेल, मोठा वाडा वगैरे असेल, तर तिथं तर तुम्ही लई सारी झाडं लावली पाहिजे. तुमच्या घराच्या अवतीभोवती जर झाडं जास्त असले, तर तुमच्या घराच्या अवतीभोवती काय स्वच्छ राहणार? हवा स्वच्छ राहणार. ऑक्सिजन नाही, हवा स्वच्छ राहणार. आणि ही स्वच्छ हवा तुम्ही घेणार. ही स्वच्छ हवा जर तुम्ही आतमध्ये घेणार, तुम्ही त्या स्वच्छ हवेचा श्वास घेणार, तर तुम्हाला काही आजार होतील का? तुमको कुछ बीमारी होंगी क्या पिया? अगर अपन ने स्वच्छ हवा ली तो? नहीं. सगळ्यांना डोक्यात बसतंय ना? विधी कुठे आहे रे बाबा, विधी? विधी नावाची कार्टी आहे का मीटिंग मध्ये? मला दिसत नाहीये रे. तिने लीव्ह केलं. ओके, थांबा मी तिच्या घरीच फोन लावतो. सगळेजण लक्ष देत राहा बरं का. मी ऑनलाईन विद्यार्थ्यांनाही बघतोय. दैविक दादा उठून बसा ना. असं आळशी-आळशीपणा नाही करायचा दैविक दादा. ठीक आहे. आपण आळस केला तर आपले मार्कही असेच आळस करतात मग.
मग मार्कांना पण कंटाळा येतो, दैविकला अभ्यासाचा कंटाळा येतो, मग मार्क पण म्हणतात जाऊ दे, दैविकच्या रिपोर्ट कार्ड मध्ये जाऊच नाही आपण. भैया मैं लीव कर सकता हूँ, मैं फोन में 2% बैटरी बाकी है। रिकॉर्डिंग स्टॉप हो गई क्या? अरे अभी खत्म थोड़ी हुआ मैम, जब तक मीटिंग में तुमने उठना ही नहीं। अंदर जाओ। 2, 3, 4, 5। भैया मैं लीव कर सकता, 2% बैटरी बाकी है। चार्जिंग को लगाओ लाला। इधर देखो सब बच्चे, इकडे बघा. तर झाड जर का कार्बन डायऑक्साईड गॅस घेऊन टाकली झाडांनी, तर हवेला स्वच्छ केलं, स्वच्छ हवा घेऊन आपल्याला काही आजार होतील का? आपल्या फुफ्फुसांमध्ये, लंग्स मध्ये धूळ जाणार का? घाण जाणार का? बाहेरचा एखादा सिमेंटची कोणी कोणी टाकली, धपकन धूळ उडते, ती जाणार का? नाही. आपल्या लंग्स मध्ये अस्थमा, दम्मा, कॅन्सर असे काही घातक रोग होतील का? आपल्याला डिसीज होणार का? आजार होणार का? नाही. ह्यामध्ये आपल्याला कोण मोठी मदत करतो? झाड. दार लावून टाका, पूर्ण पूर्ण लावून टाका मॅक्सिमम. बस तितकाच लागतो, तितकंच बस. बसा सगळेजण इकडे बघा. तर झाडांमुळे आपल्याला हे होत नाही. भैया याच्यात झाडाचा काय फायदा पण? झाड आपल्याला उगाच मदत करतो का? झाड मरत नाही का भैया आपली मदत करत करत? का बरं, कस काय मरत? अरे भैया तो तर झाड जो आहे, तो हवेमधली सगळी घाण घाण गॅस स्वतःमध्ये उडवून घेऊ लागला. मग तर तो मरून गेला पाहिजे ना झाड. तो जर इतकी घाण घाण गॅस ओढून घेतो तर नाही. झाडाला देवानी मॅजिक दिलंय, मॅजिक. मॅजिक म्हणजे जादू. जादू दिलाय, जादू. काय जादू? देवानी झाडाला सांगितलंय की बाळा, तू जमिनीपासून पाणी घे. भैया ते तर कोणतं बी झाड घेतं, ते आम्हाला माहितच आहे. कशापासून पाणी घेतं रे ते? रूट्स पासून. रूट्स पासून झाड काय घेत? पाणी. मग देवानी त्याला सांगितलं की बाळा, तू आकाशामधून सूर्याचा प्रकाश घे, सनलाईट घे, आणि मग झाडाच्या पत्त्याने, सगळेजण इथं बघा, झाडाच्या पानाने, मग देवाने झाडाच्या पानांना सांगितलं की बाळा, तू हवेतून घाण घाण सगळ्या गॅस ओढून घे. आणि झाड आपल्यासारखं देवाला डोकं नाही लावत. का बरं? मी कशाला घाण घाण गॅस घेऊ? त्याला द्या ना, मी नाही घेणार. झाडाचं डोकं नाही लावत. देवानी त्याला सांगितलं बाळा घे. तो म्हटलं ओके बाप्पा, ओके गणपती बाप्पा. आणि त्यांनी सगळेचे सगळे घाण घ्यान कार्बन डायऑक्साईड मध्ये ओढून घेतले. मला एक सांगा, सगळेजण सांगा, पटकन सांगाल, झाडाने पाणी कोणाकडून घेतलं? रूट्सच्या मदतीने घेतलं. आणि कशामधून घेतलं? सॉइल मातीमधून घेतलं, मातीमध्ये. मला सांगा, झाडाने ही घाण घाण कार्बन डायऑक्साईड गॅस स्वतःच्या आतमध्ये कशी घेतली? कोणामधून घेतली? पत्ता, झाडाचे पानं, झाडाचे लीव्स, झाडाचे जे लीव्स असतात ना, लीव्स, त्यामधून. त्या लीव्स मधून झाडाने काय घेतलं? हे सगळे घाण घाण कार्बन डायऑक्साईड स्वतःच्या आतमध्ये घेतलं. आणि सनलाईट कशावर घेतली? सनलाईट झाडांनी स्वतःच्या अंगावरती घेतली, सगळ्या पानांवरती घेतली. आणि हे जेव्हा सगळं होतं का, तेव्हा झाडाला काय येतं माहितीये का तुम्हाला? तेव्हा झाडाला येतं आंबा. आंबा खाऊ. झाड हवामधून घाण घाण गॅस ओढून घेतो आणि त्याचा आंबा बनवून टाकतो. काही म्हणतात बाया, वास काय रिक्षाच ध्वनी, ढडंग ढंग ढंग ढंग, काय आंबे निघतात काय, तडंग टंग टंग? नाही. आपल्याला मनुष्याला, आपल्याला इन्सानला मॅजिक येतो का? मॅजिक नाही, पण झाडाला येतो. भैया आपल्याला का नाही दिलं मग देवानी मॅजिक? आपण पण बनवलं असतं ना. नाही. मानव कसा आहे? मानव स्वार्थी असतो. मनुष्य कसा असतो? मनुष्य स्वार्थी असतो. मनुष्याला जर त्याच्या पप्पांनी एक सायकल आणून दिली तर तो लई खुश होईल. पण त्याच्या पप्पांनी सायकल नाही आणून दिली तर पप्पाच्या नावाने धुसफुसच करेल. अशीच करतात तुम्ही, मला कधी देतच नाही, हेच करतात, तेच करतात. मग म्हणून जर त्याच्या पप्पांनी त्याला साधी घड्याळ आणली तर लगेच धुसफूस करेल, मला नाही घ्यायची घड्याळ, माझ्या सगळ्या मित्रांकडे स्मार्ट वॉच आहे, तुम्ही मला देतच नाही, मी नाही घेणार. मग त्याच्या पप्पाने लई कष्ट करून, अजून मेहनत करून, मग अजून पैसे कमवून, एखाद्या नातेवाईकांकडून उसने घेऊन तुम्हाला घड्याळ आणून दिली, लगे घड्याळ. पप्पा कधी महत्वाचे राहिले का? नाही. घड्याळ जास्त महत्वाची झाली. तर माणूस कसा असतो? जास्त स्वार्थी असतो. माणूसला मोठं होऊन जर एक गाडी मिळते, एक फोर व्हीलर मिळते, तर माणूस काय करतो? स्वतःच्या मम्मी पप्पाला विसरून जातो. मग त्याला अजून दुसरी गाडी लागते. छोटी गाडी भेटली मग त्याला लगे मर्सिडीज गाडी लागते. मर्सिडीज गाडी झाली मग त्याला BMW गाडी लागते. हा, भागो. नीचे इधर नहीं, मेरा क्लास चल रहा है, भाग जाओ.
जाऊ. माणूस कसा असतो, माणूस एकदम स्वार्थी असतो. माणूसला साधी गाडी भेटली, माणूसला साधी गाडी मिळाली, मग माणूसला मर्सिडीज पाहिजे. मर्सिडीज मिळाली, मग त्याला बीएमडब्ल्यू पाहिजे. बीएमडब्ल्यू मिळाली, त्याला ऑडी पाहिजे. तो गाड्या गाड्या गाड्याच्या मागे पळत राहतो. आणि जेव्हा तो म्हातारा होतो, म्हातारा आणि हॉस्पिटलमध्ये असतो, त्याला ICU ची लाईन लावलेली असते, सलाईन लावलेली असते, 2-4 इंजेक्शन त्याच्या ढुंगणामध्ये टाकलेले राहतात. तेव्हा ह्या सगळ्या गाड्या येतात का त्याचा जीव ठेवायला? त्याची मर्सिडीज गाडी हॉस्पिटलमध्ये चालून येते का? अरे माणसा, तुम्हाला विकत घेतलं मी, तुला लाड करते ये. त्याची लहानपणाची ती स्मार्ट वॉच येते का त्याच्या कामाला? टगडक 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 रस्त्याने चालत चालत येते का? कुठं गेला माझा शेट? काय झालं माझ्या मित्राला? काय झालं त्याच्या हाताला? बघू तर. अशी येते घड्याळ चालू. कोण येतात तिथं? मम्मी पप्पा. पण तुम्ही जेव्हा स्वतः म्हातारे होऊन जाणार, तेव्हा तुमचे मम्मी पप्पा राहतील का या जगामध्ये? नाही. आणि जेव्हा ते होते जगामध्ये, तेव्हा तुम्ही त्यांची काळजी घेतली का? नाही. फसले की तुम्ही. आणि मग तुम्हाला म्हातारे झाल्यावरती समजायला येतं की गाडी, घड्याळ, बंगले, घर, सोना, चांदी, पैसा काही पण कामाचा होता का? नाही. कोण कामाचे होते? मम्मी पप्पा. समजलं का? तर माणूस कसा असतो? माणूस स्वार्थी असतो, स्वार्थी. माणूसला जितकं पण मिळालं त्याला कमीच असतं. पावभाजी खाताना 4 पाव खाल्ले, पोट फुल भरला. पण अजून एक महिना खायला भेटेल नाही म्हणून अजून एक खाऊनच घेतो. आज बस झालं, आता तर खाऊनच घेतो. घे घे, एक्स्ट्रा भाजी, एक्स्ट्रा पाव. माणूसने 1 प्लेट पाणीपुरी खाल्ली, जेव्हा की ती चांगली नव्हती. पोट भरपूर भरून गेलंय आणि घरी जाऊन ना अजून मम्मीने स्वयंपाक संध्याकाळी बनवून ठेवलाय. पण तरी हौस नाही मम्मी, अजून एक खायची, मला अजून एक प्लेट खायची. नाही, असतं. पॅरेंट्स मीटिंग 9 वाजता. अर्धा तास, 15 मिनिटं, 15 मिनिटं. ठीक आहे. स्वार्थी असतो म्हणून आणि झाड कसे असतात? झाड परोपकारी असतात. झाडं कशी असतात? परोपकारी असतात. झाडाला असं होतं, कोणाची किती मदत करू? एखादा उन्हातान्हाचा व्यक्ती चालत आला आणि तो झाडामध्ये बसला, झाड त्याला काय देतो? सावली देतो. झाड सर्व जीवांना काय देतो? शुद्ध हवा देतो. झाड सर्व हवेमधले अवगुण, घाण घाण हवा, कार्बन डायऑक्साईड वाली हवा झाड स्वतःमध्ये घेऊन टाकतो आणि सगळ्यांना कोणती हवा देतो? स्वच्छ हवा देतो. झाड आपल्याला खायला फळं देतो. झाड आपल्याला खायला भाजी देतो. झाड आपल्या घरातलं फर्निचर, लकडी, टेबल, शाळेचे बेंच, आपल्या वह्याचे पानं बनवण्यासाठी लाकूड देतो. लाकूड पासून आपल्या वह्याचे नोटबुकचे पेज बनतात. हे जे पेज तुम्ही लिहितायत ना, आणि तुमच्या पेनमध्ये जी शाई आहे का, शाई इंक आहे ना, इंक, इंक सगळी झाडापासून बनते. तर आपण, आणि ती कशी बनते? झाडाचे तुकडे 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 करून बनते. तर आपण झाडाला मारून टाकतो. आणि झाड मारताना पण काही म्हणतो का, "अय बाई, मला मारून टाकलं ग, माझा हात कापला ग", असं रडतो का झाड? नाही. तो काय म्हणतो? घेऊन जा, तुला लागतंय तर. मग आपण कसे आहोत? स्वार्थी. आपल्याला झाडाचा एकच हात लागत होता. आपण एक कापला आणि मग आपल्याला समजलं, अरे झाड तर आरडतच नाही. मग आपण त्याच्या दुसऱ्या हाताकडे बघितलं. मग आपण त्याच्याकडे बघितलं. तो म्हटला, "घेऊन जा, तुला लागत असेल तर." आपण हावरट होतो. आपण गेलो दुसऱ्या हाताकडे, दुसऱ्या बी हाताला कापून टाकलं. त्याला खूप दुखलं, पण तो म्हटलं, "तुला अजून काय पाहिजे तर सांग, ते पण घेऊन जा." मग आपण पूर्ण झाडच कापून टाकलं. असं हळू-हळू, हळू-हळू आपण जर सगळेच झाडं कापून टाकले, तर झाडं उरतील का? या जगामध्ये झाडं उरतील का? नाही. आणि जर आपण सगळेच झाडं कापून टाकले, एका दिवशी जर का झाडच उरले नाही, तर आपली पृथ्वी कशी व्हायला सुरू होऊन जाईल? कोरडी, कोरडी, कोरडी व्हायला सुरू होऊन जाईल. आणि हळू-हळू, हळू आपल्या पृथ्वीचा काय होऊन जाईल? विनाश. काय होऊन जाईल आपल्या पृथ्वीचा? विनाश. आपण जर असेच लाकडं कापण्यात राहिलो तर. पुष्पराज काय करायचा? लाकडं कापायचा ना. पण तुम्हाला पिक्चरमध्ये कसं दाखवतात, की पुष्पराज काय आहे? हिरो, हिरो आहे हिरो. तुम्हाला असं दाखवतात, की झाडं कापणं चुकीचं आहे. नाही. काय म्हणतात? फ्लॉवर नाही, फायर आहे मी. असं म्हणतात ना तुम्ही, पुष्पराज. हो की नाही? पण ते चांगलं आहे का? झाडं कापणं चांगलं असतं का? जंगल तोडणं, प्राण्यांना पळवणं, लहान-लहान सापांना, मुंग्यांना मारणं, हत्त्यांना त्यांच्या घरापासून पळवणं, सिंहाला पळवलं. आता लोकं काय म्हणतात? बिबट्या शेतात आला. बिबट्या कशाला शेतात आला? तुम्ही जंगलात घुसले म्हणूनच तो शेतात आला ना. तो म्हटला, "च्या मायला, मला हे कुठेच राहून देऊ नाही लागले."
मी झाडावर राहायचो, तिथं आले झाड कापून टाकला. मी गुफेमध्ये राहायचो, तिथं आले डोंगरच फोडून दिला. डोंगर कस काय फोडला? रस्ता बनवायला फोडला ना. मशीन दाखवली होती ना मी तुम्हाला, हो की नाही? मग डोंगरच फोडून दिला. मग मी नदीपाशी राहायला गेलो, पूर्ण नदीचं पाणी घाण करून टाकलं यांनी. गटर मधलं पाणी त्याच्यात नदीमध्ये, स्वच्छ नदीमध्ये सोडून सोडून. मग मी जाऊ तर जाऊ कुठे? यांच्या शेतामध्ये घुसतो आता. आणि यांच्या शेतामध्ये घुसलो, तिथं हे सकाळी डब्बा घेऊन हागायला येऊन गेले. आज जाऊ तर जाऊ कुठं? मग बिबट्या डोक्याला हात लावतो आणि बिबट्या मग खॉर खॉर करायला लागतो. मग आपल्याला काय वाटतं, बिबट्या आला, पळा पळा पळा. बिबट्या नाही आला. बिबट्याला का बरं इथं यावं लागलं आपल्या गावामध्ये? कारण आपण त्याच्या जंगलामध्ये घुसून गेलो ना. आपण त्याला तिथं राहून देऊ लागलो का? नाही. आज तुम्ही जर का घरी गेले आणि तुमच्या घरी एखादा गुंडा बदमाश आला आणि त्याने तुमच्या घरावर कब्जा करून घेतला, मग तुम्ही शेजारच्यांना, तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या मित्रांना सगळ्यांना बोलवणार ना, हो की नाही? पोलिसला बोलवणार नाही, याला काढा आमच्या घरातून. एखादा जर त्याने तुमच्या घरावर कब्जा करून घेतला तर. आणि आपण बघा, आपण बिबट्याच्या घरावर कसा कब्जा करतोय. आपण फक्त कब्जा करत नाही, आपण त्याचं घरच मिटून टाकतोय. त्याचा जो घर आहे, त्याचे जे झाडं आहेत, आपण सर्व झाडांना कापून टाकतोय. तर बिबट्या जिवंत राहील का? नाही. आणि मग तो जिवंत राहण्याच्या प्रयत्नामध्ये जीव वाचवण्यासाठी कुठं पळत पळत येईल? तिथे येईल जिथं त्याला खायला मिळेल. काय खायला मिळेल? बकरी खायला मिळेल, कोंबडी खायला मिळेल. तोच खातो ना. त्याला दूध दिलं, दूध पितो तो. दूध बिस्किट खातो का? हे घे पार्लेजी, जी पॉर्जिनियस, खातो का? क्रीम बिस्किट खातो का? नाही. क्रीम बिस्किट त्याला द्यायला गेलं ते तुमचा हातच हिसकून कापून टाकल ना. कारण तो तसाच आहे. त्याला देवाने तसंच बनवलंय. तो काही चुकीचा आहे का? भैया, अगर लॉयन हरिण को मारता है तो उसको पाप लगता है? नहीं लागत. त्याचा स्वभाव आहे तो. आणि भैया फिर हमने भी हरिण को मारा तो हमको भी पाप नहीं लगेगा? नाही रताळ्यांनो, तुम्हाला लागल. कारण देवानी तुम्हाला आणि सिंहामध्ये फरक दिलाय. सिंहाला अक्कल नाही दिली, तुम्हाला दिली ना. पण तुम्ही चाणाक्ष बनण्याऐवजी काय बनतात? मठ्ठ. हो की नाही? क्लॉस्ट्रिडियम बॉटुलिनम. तुम्ही चाणाक्ष बनण्याऐवजी काय बनतात? मठ्ठ. हुशार बनण्याऐवजी काय बनतात? ढ. ढगाचा ढ. हो की नाही? आणि मग ढ चाळे करून करून आपण प्राणीचे जंगलच तोडून टाकतो. हे चांगलं असतं का? एक्सक्यूज मी सर. याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो? आपण याला इंग्लिशमध्ये म्हणतो डिफॉरेस्ट्रेशन. काय म्हणतो याला आपण इंग्लिशमध्ये? डिफॉरेस्ट्रेशन. लक्षात राहणार का नक्की तुम्हाला? सर मी सगळं भैया, लिहून देईल तुम्हाला. बोलो जी बोलो. क्या मैं लीव कर सकता हूँ? ओके जी. थैंक सगळ्यांना यू सर. लक्षात राहणार का हे सगळं? नक्की ना? बघा, भैया एकीकडे हिरवा जंगल असतो आणि एकीकडे भैया सगळे झाडं कापून टाकले तर कसं दिसतं? कोणता जास्त सुंदर दिसतो? झाडवाला की बिना झाडवाला? झाडवाला सुंदर दिसतो ना डोळ्याला, हिरवा हिरवा रंग. पण आपण ते काही झाड जिवंत सोडत नाही आजकाल. म्हणून आता एक असा कानून आलेला आहे, जर कोणी झाड कापले तर त्याला जेल होऊन जाते. जर कोणी बिना परमिशन घेऊन झाड कापलं ना, मोठा सारा झाड, त्याला जेल होऊन जाते, जेल. लक्षात राहणार का तुम्हाला? नक्की का? ठीक आहे. आता हे जे सगळं लिहून द्यायचं आहे ना, हे मी तुम्हाला उद्या लिहून देईन. डोक्यात राहणार का तुम्हाला इतकं सगळं? तुमच्या डोक्यातून तर उद्या येण्यापर्यंत सगळं उडून जाईल. पण तुम्हाला समजलं का मी जे आज शिकवलं ते? किती जणांना पूर्ण समजलं? हँड रेस करा तर. तुला अर्धच समज, थोडं थोडं. विचारायचं ना, जो एखादा मी इंग्लिशचा शब्द सांगितला तो समजला नाही ना, तर मला विचारायचं, भैया मला याचा अर्थ नाही समजला, मला सांगा वापस. ठीक आहे? कोणाला पण मी शिकवत असताना जर का काही समजलं नाही, तर बिनधास्त विचारायचं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्व विद्यार्थी, एक गोष्ट लक्षात ठेवा. 4th, 5th, 6th ची बॅच पूर्ण वर्ष मी मराठीत शिकवणार आहे. का बरं? कारण मी जर हिंदीमध्ये शिकवायला लागलो, तर तुम्ही लहानपणापासूनच हिंदीच बोलू लागणार आणि तुम्हाला हळू घरी पण तुम्ही हिंदीच बोलू लागणार. स्कूलमध्ये पण टीचर सोबत हिंदीच बोलू लागणार आणि हळू तुम्ही मराठी विसरूनच जाणार. आणि आपली मराठी भाषा ही अतिशय सुंदर भाषा आहे. याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा ग्रंथ, त्यांचे जीवनचरित्र, वीर सावरकर, लोकमान्य टिळकांनी लिहिलेले पुस्तकं आणि खूप सुंदर पुस्तक आहे. त्याचं 2 खूप सुंदर पुस्तक आहेत. एक आहे संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी. आणि दुसरा समर्थ रामदास महाराजांनी लिहिलेली दासबोध. दासबोध. व्हेरी गुड. दासबोध कोण सांगितलं? आन्सर कोणी सांगितलं दासबोध? भैया मैं व्हेरी गुड यार, व्हेरी गुड अन्वी. घरी तुम्ही वाचतात का दासबोध? आहे घरी दासबोध?
मम्मीला विचारून सांगशील मला हा उद्याच्या भैया. क्लासमध्ये. ठीक आहे. दासबोध हा पुस्तक जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज होते ना, तर महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या घरी दासबोध हा पुस्तक होता. आज तुमच्यापैकी 90% जणांच्या घरी तो पुस्तकच नाही. जसं सगळ्यांच्या घरी छोटासा हनुमान चालिसेचा पुस्तक असतो ना देवघरामध्ये, आपण देवाला दिवा लावतो, अगरबत्ती लावतो, तो सामान असतो ना सगळा, तसं दासबोध नावाचं पुस्तक सगळीकडे होता. पण भैया मग आता का नाहीये? कारण लोक मराठी विसरत चालले, मराठीच येत नाही, तर मग पुस्तकच कसं काय वाचणार? इंग्लिशच वाचता येते आणि इंग्लिश समजतच नाही, आणि मराठी समजते पण वाचता येत नाही. स्वराज ना घर पे हमेशा हिंदी बोलते रहता है. पागल है स्वराज, ये हिंदी में बोला बुक्का मारने का डायरेक्ट पोट में दाब कर. ठीक है. जय महेशमती, ये डायरेक्ट कटप्पा के नाव से, समझा क्या? भैया मैं लीव कर सकती म्हणून हाँ जी, अब आप सब बच्चे लीव कर सकते हो, और ये बात ध्यान रहे, आज रात में 9 बजे पेरेंट्स मीटिंग है, पेरेंट्स मीटिंग में ध्यान से ज्वाइन होने का. बागो, Okay, बाय bye. बाय, गुड नाइट, झोपा.